Audio Jungle. This is Dr. Masroor Gulati, PCH NNH. PCS NNH मतलब तेरे चेहरे से नजर राष्ट्रभावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आता सुरुवातीलाच तुम्ही डेमो बघितला आहे किंवा स्क्रीनवर बघत असाल अशा पद्धतीचा यार व्हिडिओ आता तुम्हाला पण बनवायचा आहे. खूप सोपा असणार आहे. व्हिडिओला फक्त तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. मधामध्ये यार कुठे पण स्किप वगैरे करू नका, नाही तर तुम्हाला यार व्हिडिओ पुढे बनवण्यामध्ये थोडं अवघड जाऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला पूर्णच बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास यार व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला मात्र तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की यार खूप लोक आपली व्हिडिओ पाहतात बट सबस्क्राईब करत नाहीत. तर तसं करायचं नाही, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे. तर आता अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे त्याचं गरज पडणार आहे. सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. सोबतच मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवर पण दिलेले आहे. ओके, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता, काय विषय नाही. तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या दोन प्रेसेटला तुम्ही तुमच्या अलाइड मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे. सेकीपेकला आणि बीटमार्कला आपल्या वेबसाईटवर दिली आहे, काही विषय नाही, ठीक आहे. आणि तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, कारण व्हिडिओ आपण अलाइट मोशनमधून बनवणार आहे. आणि जर का अलाइट मोशन नसेल तर या टेलिग्राममध्ये जा आपल्या आणि पिनड मेसेज चेक करा, तिथे तुम्हाला अलाइट मोशन भेटून जाईल. ओके, तर आता बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला करायचं काय, तर सुरुवातीला आता आपण बीटमार्कला ओपन करून घ्यायचं अशा पद्धतीने. ओपन केल्याच्यानंतर बघू शकता भावनो, अशा पद्धतीने या ठिकाणी काही ग्रुप्स वगैरे इमेज मी तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. व्हिडिओ खूप सोपा असणार आहे आपल्याला, काही विषय नाही. तर सुरुवातीला यायचं आहे स्टार्टिंगला, आणि स्टार्टिंगला आल्याच्यानंतर प्लसमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी येऊन तुम्हाला काय करायचं आहे, जे काय आता मी एक तुम्हाला व्हिडिओ दिले असणार आहे भावनो, तो व्हिडिओ जस्ट तुम्हाला इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. हा जे व्हिडिओ असणार आहे तर अशा आपल्या ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे, कपिल शर्मा शोमधला. ओके, अशा पद्धतीनेचं एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे. आणि इतकं झाल्याच्यानंतर हे जी व्हिडिओ असेल या तुम्हाला अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरून या ठिकाणी या इमेजच्या खाली ठेवून घ्यायचा, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला इमेजेस नको असेल, चेंज करून घ्यायचं असेल तर या इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे म्हणून. त्यानंतर या ठिकाणी कलर अँड फिलमध्ये जाऊन या स्टारवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला जे इमेजेस हवा असेल तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे. बट एक लक्षात असू दे, या ठिकाणी जी इमेज तुम्ही ॲड करत असणार आहे त्याची जे इमेजची साईज असणार आहे ती 4:5 म्हणजे 4:5 रेशोमध्ये असणं गरजेचं आहे भावनो, ठीक आहे. अशा पद्धतीने सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल, बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे. इतकं झाल्याच्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी काय पण चेंजेस नाही करायचे, इथे यायचं आहे. आता इथं आल्याच्यानंतर प्लसमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. इमेजेस तुम्हाला जे हवा आहे तो ॲड करून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. या इमेजेसला आपण अशा पद्धतीने इथे ठेवून घेऊया. ओके, त्यानंतर राहिला विषय आपला या ठिकाणी या ग्रुपचा. ओके, या ग्रुपला कशा पद्धतीने आपण एडिट वगैरे करायचं आहे तर बघू शकता भावनो, जे काय सुरुवातीचा आपला इमेज असेल, तुम्हाला जर नको असेल जस्ट इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे इमेज हवा आहे तो अशा पद्धतीने सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणचा आपला इमेज चेंज होऊन जाईल. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, या ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एक इमेज भेटेल, त्या इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करायचं आहे. नंतर भावनो तेच इमेज तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करून वरती प्लसमध्ये क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे तोच इमेज. ओके, त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला खालच्या पण ग्रुपमध्ये क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आणि इथे पण सेम पद्धतीने अशाच आपल्याला तोच इमेज ॲड करून घ्यायचा आहे भावनो, ठीक आहे. अशा पद्धतीने तोच इमेज ॲड केल्याच्यानंतर पुन्हा इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर या ठिकाणी पुढच्या बीटवर यायचं आहे आपल्याला ग्रुपच्या लास्टला, आणि प्लसमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि पुन्हा पाहून आपल्याला तोच इमेज अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी झालं तर या सर्व इमेजेस तुमची 4.5च्या रेशोमध्येच असणं गरजेचं आहे भावनो, ठीक आहे. तर या ठिकाणी माझ्या काय सर्व इमेजेस नाहीत,
बट तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवता ना त्यावेळेस एकाच रेशोचे सर्व इमेजेस घेऊन घ्यायचे तुम्हाला 4.5चे. ओके. त्यानंतर प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दुसरा कुठला अशा पद्धतीने इमेजेस ॲड करायचं आहे. इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. इमेज ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर या दोन्ही इमेजेसला अशा पद्धतीने या ग्रुपच्या खाली ठेवून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे. आता इतकं केल्याच्या नंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला 2 इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे आहेत भावनो. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर हे जे आपला इमेज असणार आहे याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे 2 ग्रुप असणार आहे आपल्यावाले तर अशा पद्धतीने 3 लेयर सिलेक्ट करायचे आहेत. ओके. 3 लेयर सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. 2 बॉक्स बनलेले आहे आणि इथून कॉपी 3 लेयर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि बरोबर या ठिकाणी येऊन जायचं आहे भावनो. ठीक आहे. म्हणजे जी आपली लॉंग असे तिथे जास्त दूर बीट असणार आहे तर तिथे यायचं आहे आणि इथून आपल्याला जस्ट पेस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ओके. आता पेस्ट केल्याच्या नंतर हे खालचं इमेजची साईज थोडीशी जास्त होत आहे तर टाईम ड्युरेशनमध्ये जाऊन याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि हे जे ग्रुप असणार आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने इकडं दोन्ही पण ग्रुपला अशा पद्धतीने घ्यायचं आहे. पुन्हा हे आपल्याला बीटवर जायचं आहे आणि दोन्हीला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. आता खाली जे तुम्हाला हवाला ऑप्शन दिलेले असणार ठीक आहे याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. वाढून घेतल्याच्या नंतर या तिन्ही पण जागी एकच इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कशा पद्धतीने ॲड करायचं आहे. त्यासाठी इमेजमध्ये क्लिक करून कलर ॲम्प्लीमध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरा इमेज हवा आहे तर तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करून वरती प्लसमध्ये क्लिक करायचा असतो. ओके. तर बघू शकता आपले या ठिकाणी इमेज चेंज झालेला असणार आहे. सेम अशाच पद्धतीने या ग्रुपमध्ये पण आपल्याला तोच इमेजेस पुन्हा ॲड करून घ्यायचा आहे म्हणून. ठीक आहे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन अशा पद्धतीने. तर या ठिकाणी खूप सोपं असणार आहे. तुम्हाला इझिली समजून गेलं असणार आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी मी ॲड करून घेतो. एक इमेज आपला असणार आहे तो, नंतर पुढची प्रोसेस सांगेल. ओके. अशा पद्धतीने आता बघू शकता या ठिकाणी आपण ग्रुपमध्ये पण ॲड करून घेतलेले आहे एकच इमेज. ओके. त्यानंतर पाहून आपल्याला बरोबर इथे यायचं आहे. प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तोच इमेजेस पुन्हा ॲड करून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे इथून. त्यानंतर इथे येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं दुसरा कुठलाही आपल्याला जे इमेजेस हवा आहे तो अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. बस पाहून अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व ॲड करायचा असतो. तर आता तुम्हाला या इथं समजलं असेल की कशा पद्धतीने आपण ॲड वगैरे करणार आहोत इमेजेस. ओके. सेम अशीच प्रोसेस असणार आहे. पुढे तुम्ही अशाच पद्धतीने लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर भावनो आपल्याला या ठिकाणी स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगचा जे इमेज असणार आहे त्या इमेजमध्ये क्लिक करा. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर बॅक येऊन आपल्याला सुरुवातीच्या इमेजला पण हाच इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करून टाकायचा आहे. ओके. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर आपण बघू शकता या ठिकाणी तर सर्व इमेजेसला आपल्याला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो लागून गेला असणार आहे आपल्याला जिथं कुठं लावायचा होता. ओके. त्यानंतर पाहून आपल्याला काय या इतकं झाल्याच्या नंतर आता काय जास्त आपल्याला चेंजेस वगैरे यामध्ये करायचे नाही. जस्ट इथून बॅक यायचं आहे. आता सेकीपॅकला ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर भावनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता या ठिकाणी आपला हे जे इमेज असणार आहे ठीक आहे हे जे दोन नंबरचं याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा बीटमार्कला ओपन करायचं आहे. बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपण जे ग्रुप पेस्ट केला होता भावनो ठीक आहे या ठिकाणी हवाला तर जस्ट त्याच्या खालचे 2 इमेजेस असणार आहे ना तर त्या 2 इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ओके. तर जितके आपण जे ग्रुप अशा पद्धतीने ॲड केले असेल ना त्याच्या खालच्या इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तो शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन सेकीपॅकला पुन्हा ओपन करायचं आहे. आता जे काय लास्टचा इमेज असणार आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट. ओके. त्यानंतर इथून आपल्याला पुन्हा एक वेळेस बॅक येऊन बीटमार्कला ओपन करायचं आहे. आता बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता आपण जितके पण अशा पद्धतीचे ग्रुप बनवले असणार आहे भाऊ ठीक आहे हे ग्रुप असणार आहे तर त्याच्या समोरील इमेजेसला तुम्हाला हा जी इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघू शकता इथं आपला ग्रुप आहे आणि याच्या समोरील इमेजेसला अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे. बस अशा पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर भाऊन या इमेजेस आपल्याला राहतो त्याला आपल्याला काय राहायचं काय हे जे आपल्या ग्रुपच्या सुरुवातीचा इमेज असेल त्याच्यावर जाऊन अशा पद्धतीने कॉपी करून घ्या आणि हे जे आता इफेक्ट आपल्याला या 2 इमेजेसला पण तुम्ही पेस्ट करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने
तर खूप सोपा असणारा काही विषय नाही, तुम्ही इझिली करू शकता. बाकी जितके पण आपले इमेजेस असणार आहेत त्यांना तुम्ही हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे, इथं 2 इमेजेस लावले त्यांना पण पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहून इथून बॅक यायचं आहे, सेकीपेकला ओपन करायचं आहे आणि जे काय वरती 3 CC प्रीसेट दिले असणार आहे सिलेक्ट करायचं आहे. इथून कॉपी 3 लेअर करून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच येऊन इथं पेस्ट 3 लेअर म्हणजे आपल्या इथे HDRचा इफेक्ट लागून जाईल. ओके, त्यानंतर लास्टला येऊन आपल्याला 3 CC प्रीसेट अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. वाढून घेतल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे आणि जे का आपला व्हिडिओ असणार आहे भावनो, ठीक आहे, तर ते व्हिडिओ असणार आहे तर त्यामध्ये आपण CC प्रीसेट लावून आहे. ओके, अशा पद्धतीने तिन्ही सिलेक्ट करायचे आणि इथून कट करून घेऊया अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि याच्या पुढे आपल्या CC प्रीसेट असल्या तर चालेल. ओके, या व्हिडिओला राहू देऊ नका, आपला असा पण 1 नंबर व्हिडिओ दिसतो. त्यानंतर मी जे काय तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये बॉर्डर, शॅडो, PNG वगैरे सर्व दिलं असणार आहे ते एका ॲड करायचं आहे. आता ॲड केल्याच्यानंतर तुमचं छानपैकी एक लोगो लावून घ्यायचा आहे. आता व्हिडिओला सेव्ह करायचं आहे, त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज इथून तुम्हाला 720 ठेवायची आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर इतका सोपा व्हिडिओ होता. आवडला असेल तर एक लाईक झालंच पाहिजे.